गिफ्ट बॉम्बस्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली। प्रेम प्रकरणाच्या त्रिकोणातून हा स्फोट घडवण्यात आल्याचं उघड केलं आलं। या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। अभिषेक घरत याला धमकावण्याच्या उद्देशातून या तिघांनी हा स्फोट घडवलाय। त्यासाठी या तिघांनी काचेची बाटली, फटाक्याची दारू, माचीसचा गंधक आणि बॅटरीचा वापर केला होता। शनिवारी त्यांनी हे गिफ्ट अभिषेक घरतच्या घरी पाठवलं होतं। हे पार्सल अभिषेकच्या आईने उघडताच त्याचा मोठा स्फोट झाला आणि त्यात अभिषेकच्या आईचा हात आणि डोळा निकामी झाला। त्यांच्यावरती केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी 48 तासातच आरोपींना अटक केली। माझे सहकारी कपिल राऊत आपल्या संपर्कात आहेत। कपिल, धक्कादायक प्रकार आहे हा आणि नेमकं कशा पद्धतीने या आरोपींनी बॉम्ब बनवला, त्यांना माहिती कशी मिळाली आहे हा बॉम्ब असा बनवायचा, आणि एकूणच आपण जर बघितलं तर यात गंभीर जखमी झाल्यात एक महिला। नक्कीच खूपच भयानक घटना होती। जेव्हा ही जेव्हा घटना घडली होती त्या पूर्ण भिवंडी शहर हादरलं होतं, कारण की ज्या प्रकारे ब्लास्ट झाला त्या प्रकारे ही रसायनं कुठून आणली, नक्की याची मागची कारणं काय, टेररिस्ट अँगल आहे काय, सर्व गोष्टीचा विचार केला जात होता। परंतु पोलिसांकडे काही क्लू नसताना त्यांनी 48 तासामध्ये याचा उलगडा केलेला आहे। एकंदरीतच हा एक प्रेमाच्या वादातून झालेला प्रकार आहे। अभिषेकचा मित्र आहे, त्याच्यासाठी मदतीसाठी अभिषेक पुढे आला होता आणि तो राग मनात ठेवून समोरच्या आरोपीने हा प्रकार घडवून आणला होता। ह्यासाठी बॅटरीज, गंध, त्याच्यानंतर काही केमिकल्स मिक्स केले होते आणि त्यानंतर हा ब्लास्ट होऊन आला होता। एकंदरीत हा ब्लास्ट खूप मोठा होता। ह्यामध्ये अभिषेकच्या आईचा हात आणि डोळा निकामी झालेला आहे। एकंदरीतच ही कल्पना ह्यांच्याकडे कशी आली, ही जी गावातली मुलं आहेत भिवंडीतली, हे यांची कल्पना कशी आली, ही आयडिया कुठून आली आहे, ह्याचा तपास आता पोलीस घेत आहेत। एकंदरीतच ह्याच्या मागे पण जो टेररिस्ट अटॅक होता किंवा टेररिस्टचा भाग होता तो नाहीये, एक प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असं आपण बोलू शकतो। पण नक्कीच या सगळ्या गिफ्टच्या स्फोटानं धावपळ मात्र पोलिसांची मोठी झाली आणि सगळीकडे खळबळ माजली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।